महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। महाराष्ट्राची लोकधारा या प्रवाहात महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचे विशिष्ट स्थान आहे। घाटमाथा ते कोकण किनारपट्टीचा प्रवास करण्याआधी सर्व कलागुणांचे नायक व ओंकाराचे पूर्ण रूप श्री गणेशाला वंदन। तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ध्यानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ध्यानदाता। चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। दृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा। बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। कोकण म्हटलं की प्रकर्षाने आठवण होते ती सागरा किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांची। सतत उसळणाऱ्या सागराशी झुंज देत फार दूरवर जाऊन मासे पकडणे हे यांच्या उपजीविकेचं साधन। वादळ वाऱ्याशी तोंड देत समुद्रात नाव लोटण्याआधी हे लोक देवाची प्रार्थना करतात। यांचा देव भंडारी आणि यांची लाडकी देवी आई एकविरा या दोघांची पालखी मिरवत वाजत गाजत हे आपल्या भक्तीला वाट मोकळी करून देतात। पावलाय
संकटाच्या वेळी किंवा एखादं काम व्हावं असं वाटत असेल तर आपण देवाला आठवतो, त्याला नवसही बोलतो. फार फार तर नारळ, गरिबाला जेवण किंवा जास्तीत जास्त एखादा दागिना साधारणपणे आपण अर्पण करतो. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, खेड्यात एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर पहिलं मूल देवाला अर्पण करण्याचा नवस बोलला जायचा. खंडोबा हे त्यांचं जागृत दैवत. जेजुरीला या देवाचं बस्तीस्थान आहे. अजूनही पहिलं मूल देवाला अर्पण करण्याची उदाहरणे सापडतात. मुलगा असेल तर त्याचा वाघ्या होतो आणि मुलगी असेल तर ती मुरळी होते. मुरळीचं लग्न देवाशीच लागते. सगळ्यांपासून नातं तुटून एक अधांतरी आयुष्य त्यांच्या वाटेला येतं. देवासमोर बेल भंडारा उधळत घाटीच्या आणि दिमडीच्या तालावर नाचणं हेच त्यांचं काम. समाधानाची बाब ही आहे की काही सामाजिक संस्थांच्या मदतीने ही अनिष्ट रूढी हळूहळू नष्ट होत आहे. पण वाघ्या मुरळ्यांचं मोहक नृत्य मात्र आपल्या लोकपरंपरेतून नष्ट होऊन चालणार नाही. अंधश्रद्धा बाळगून जगतो आपण आयुष्यात. पूर्वी काळी एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या केसात जड सापडली की त्याला देवाला वाहायचं. अशा मुलांना यल्लमा देवीच्या पायाशी वाहिलं जायचं. अशिक्षितपणाचा पगडा इतका होता की जो गुंता घरगुती उपायाने सहज सोडवता येऊ शकत होता त्याचा आधार घेऊन कुणाच्या तरी आयुष्याचा गुंता आणखी वाढवला जायचा. या वाहिलेल्या मुलामुलींना जोगते जोगतिनी म्हणण्याची प्रथा आहे. यांना जोगवा म्हणजे देवीच्या नावाने भीक मागावी लागते. यांचंही आयुष्य अधांतरीच असते. हळूहळू यांच्याही आयुष्याचा गुंता सुटायला लागला आहे. पण स्त्री भ्रूण हत्येचं काय? भारत ही अशी भूमी आहे जिथे धन आणि सामर्थ्याच्या शोधात लोक असंख्य देवी शक्तीची उपासना करतात आणि एकीकडे मुलगी जन्माला आली तर तिची हत्या देखील करतात. देवी पार्वतीच जर नसती तर गणपती आले असते का? मग गर्भातल्या कन्यामध्येही पार्वतीचे रूप पहा ना. दिव्याच्या मोहापायी किती पंत्या विझवणार. जन्मलीच नाही जिजाऊ तर शिवबा कसा घडणार? जोगत्यांचं प्रस्तुत होत आहे एक आक्रमक नृत्य. मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला.
शेत काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू हातात आहे बंदीच आज संबळाला दिले आणि अंबाबाई